करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला साड्यांचे ब्लाऊजचे डिझाइन पाहायचे असतात, हे साडीसोबतच मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते। म्हणजे असं मी इथं हे केलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर ही साडी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हा असा ब्लाऊज आहे। त्याच्यात थोड्याशा बुट्ट्या आहेत, कॉपर बॉर्डर आहे आणि कलर साडीचा खूप सुंदर आहे। तर साडीचा कलर तर सुंदर आहे, मग तसा ब्लाऊज जे हवा आहे तुम्हाला वर्क नको आहे आणि त्याचाच काहीतरी लेस वापरून अगर ब्लाऊज शिवायचं असेल तर ही डिझाईन तुम्ही पाहू शकता। साडी बघा किती सुंदर दिसायला लागली, ही पाहता छान आवडते असे कलर आहेत। आता तर ब्लाऊज बघूया, प्रिन्स कट आहे आणि ह्याचा जो काठ आहे असा काठ होता तर हाताला वापरला आणि बाकीचा जो काठ आहे गळ्याला केलेला हा फ्रंटने असा दिसतोय। तर हे फिटिंग इतकं व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल। ह्याला प्रेस केलं की ह्याचा लुक पण खूप छान येतो। ह्याचं डिझाईन पाहू शकता, हे जे बॉर्डर आहे ह्याची ह्याच्यातली अशी डबलवाली काढून हे इकडं लावलेलं आणि ह्याचा जो डिझाईन आहे हे इथं केलेलं आहे ह्या साईडला आणि पुढच्या गळ्याला। म्हणजे तुम्हाला पूर्ण ओव्हर ब्लाऊजला पूर्ण ती लेस वापरलेली आहे, ह्याला लटकन केलेले, डोरी लावलेले, डोरीसुद्धा मॅचिंग लावलेले, कुठलंही दुसरं ह्याला लेस किंवा काही वापरलेलं नाही। त्याच साडीचा त्याच्या छाच्यातला मस्तपैकी असा ब्लाऊज झाला आहे। तुम्ही कधीही ब्लाऊजेस शिवताना असे डिझाईन शिवा, त्याचाच लेस वापरून लुक खूप छान येतो। जास्त खर्च करायची गरजही नाही आहे। वर्कवाले करून घेतात तेव्हा त्याचं रेट खूप जास्त असतं, हेही मी तुम्हाला सांगते। एक दोन ब्लाऊज आपण हेवीला करू शकतो, पण साध्या ब्लाऊजचं आपल्याला खूपदा अडचण वाटते की कसं। हा बघायला गेलं तर कॉमनच डिझाईन आहे, ह्याचे तुम्ही लटकन पाहू शकता। हो का, कॉमन सिंपल चौकोन गळा केलेला आणि त्याला हे लेस आहे, ह्याला फिनिशिंग व्यवस्थित असायला हवी। तुम्हाला जे आधीचं साडी आणि ब्लाऊज दाखवलंय ते साडीसोबत फॉल बिडिंगला होती साडी। माझ्याकडे जास्त करून ब्लाऊज शिवायला येतात, साड्या फॉल बिडिंगला येत नाही। तर त्याचा लुक दाखवायचा असेल ब्लाऊजचा तर मला साड्यांसोबत दाखवलं की ते खूप सुंदर दिसतंय, पण असं होतच नाही कारण ब्लाऊजेस जास्त येतात। कारण साड्या ज्या असतात ते शक्यतो कॉस्टली असतील तर दुकानदार फॉल बिडिंग करून देतो आणि बऱ्याच जणांना घरी फॉल बिडिंग पण करता येतं, त्यामुळं ते एक माझं हे म्हणजे राहून जातं। फक्त ब्लाऊज दाखवलं की दिसत नाही। त्यात आमच्या डम्मीची गडबड, डम्मी आहे छोट्या साईजची आणि ब्लाऊज असतात मोठ्या साईजचं। हे ब्लाऊज आहे 38 मापाचं। तर ही साडी आहे राणी कलर आहे, राणी म्हणते वाईन कलर आहे, वांगी कलर खूप छान दिसते। तुम्ही लांबून पाहिलं तर ह्याचा लुक एकदम बनारसी साडीसारखा येतो, पण ह्या साडीची क्वालिटी इतकी ही नाही आहे, ठीकठाक आहे। मी ज्या वहिनींना विचारले पण की तुम्ही खूप सिंपल साडी वाटायला लागले, ते बोलते उठून खूप दिसते। आय थिंक असेल ही हजाराच्या आतमधलीच आहे, पण पाहिल्यानंतर मशीनचा आवाज येतो, थांबावं लागेल मला। मशीन बंद केली आणि मी शूट कंटिन्यू घेते। ह्याच्यामध्ये जे ही बॉर्डर एक साईडला मोठी आहे आणि एक साईडला दिसते तुम्हाला छोटी आहे आणि हे कॉम्बिनेशन जे ह्याच्यावरती जे हे डिझाईन आहे, हे जे हे आहे ह्याच्यावरती ह्याचं जरीचं, त्यामुळं साडीला लुक खूप छान वाटतो। असं पाहिल्यानंतर एकदम रिच असे साडी वाटते। जास्त पैसे न टाकता अशा आपण साड्या घेऊ शकतो। आणि त्याच्यावरती जो ब्लाऊज आहे ह्याचा पदर पहा आधी, ह्याचा पदर असा आहे, सिंपलच आहे पदर, खूप हेवी लुक देत नाही आहे। जेव्हा साडीसोबत आपण ब्लाऊज पाहतो ना तेव्हा ते कळतं कसं आहे ते। तर ब्लाऊज परफेक्ट असा जो पदर आहे त्याचा पदर जो आहे ना तो कलर आहे आणि ह्या बॉर्डरमध्ये जो आहे तो थोडासा फरक आहे, थोडासा डार्क रेड वाटतो असं पाहिल्यानंतर, आणि आतला जो आहे हा परफेक्ट आहे। तर अशा पद्धतीने ह्या साडीवरती हा ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येतो। आता आपण पाहूया ब्लाऊजचं डिझाईन। मेन जे आहे साडीसोबत मी ब्लाऊजचं डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, कारण फक्त ब्लाऊज दाखवले की साडीसोबत कसा लुक येतो ते आपण पाहायचं आहे। तुम्ही ब्लाऊज पाहू शकता, 38 नंबर म्हणजे साईजचा हा ब्लाऊज आहे, कटोरी आहे आणि हा असा सिंपल गळा केलेला आहे। ह्या ब्लाऊजवरती पण ही डिझाईन आहे, म्हणजे जी जरी आहे, जरीच्या ज्या बुट्ट्या आहेत ज्या साडीत आहेत त्या ह्यात पण आहे। तर असे काठ वापरलेत। मेन पाहायचं आपण बॅकला कशी डिझाईन केले, कारण ह्याच्यामध्ये काठाचा जो वापर करून बॅकला डिझाईन करतो ना त्यामुळे ब्लाऊजला एक लुक खूप छान येतं। तुम्हाला मी जवळून दाखवते। हे जे आहे बॉर्डर साडीचे एका साईडची ही बॉर्डर होती, तर त्याचा असं डिझाईन केलेलं आहे, सिंपल अशी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आणि हा पूर्ण अस्तरवाला ब्लाऊज आहे। तर काठ हे हाताला छोटे वापरले तर बॅकला मोठ्या साईडचं काठ वापरून अशी डिझाईन केले, सिंपल सोबर पण ब्लाऊजला खूप छान लुक दिसतं।
कधी तुम्ही ब्लाऊज शिवताना तुम्ही कुठेही सर्च केले, यूट्यूबवरती, गुगलवरती कुठेही केलं तर ब्लाऊजचे अगर डिझाईन तर पटकन तुमच्या समोर जरी काटाच्या ब्लाऊजचे डिझाईन येतात, त्यानुसार तुम्ही स्वतःसाठी डिझाईन करू शकता किंवा टेलरांना सांगू शकता. हे ॲक्च्युली काठ छोटे असले तर ही डिझाईन येत नाही, भरभक्कम जी जास्त लागते. त्यामुळे काय करायचं, एका साईडला अगर मोठं काठ असेल तर असं काहीतरी वेगळं थोडंसं डिझाईन केलं तर ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येतो. हे एक आहे. अजून एक साडी आहे, तेही तुम्हाला दाखवते की आपण ब्लाऊज साड्यावरती कसं सिलेक्ट करायचं ते तुम्ही लक्ष देऊन पहा. ही तिसरी साडी आहे, ही बनारसीमध्येच आहे. ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि साडीचा जसं बॉर्डर आहे तसाच ब्लाऊज आहे. आणि हे ओवरऑल पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्यात, अखंड पूर्ण साडीवरती बुट्ट्यात. आणि पदर जे आहे ते असं आहे, म्हणजे एकच कलर आहे. पदर असा भरपूर भरलेला आहे आणि जरीचा आहे. आणि काठ सेम आहेत दोन्हीही बाजूला. आणि त्याच्यावरती ब्रॉकेटवाला ब्लाऊज आलाय. ब्लाऊजला कुठंही काठ नाही आहे. असं असेल तर आपण कसं शिवायचं ब्लाऊज ते मी तुम्हाला सांगते. प्रिन्स कट आहे, तुम्हाला वाटेल हे तर जमा झालेलं आहे, पण डम्मीचं साईजनुसार, त्याच्यामुळे तेही क्लिअर करते. नाहीतर बऱ्याच जणांना ते दिसतं की कसं हे झालं, आणि ते तुम्ही बघता, ते लक्ष देता, तेही मी मान्य करते की ते बरोबर दिसत नाही. तर आपण साडी पाहूया. पोपटी कलर आहे, खूप सुंदर दिसते. फक्त एकच कलर आहे तरी या साडीचा लुक खूप छान येतो. ह्याची जी बुट्टी आहे, तिची जी डिझाईन आहे खूप सुंदर आहे. आणि ह्या बॉर्डरचं तुम्ही पाहू शकता, मस्त बॉर्डरमध्ये जरी भरलेली आहे, जरी काटाची ही साडी आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही कलर छान दिसतात. ह्याच्यावरचा ब्लाऊज थोडासा वेगळ्या पद्धतीने शिवला, प्रिन्स कट शिवला आणि दिसायला एकदम छान ही साडी दिसते. तर जेव्हा आपण साडी घेतो त्याच्यावरती ब्लाऊज सेम रनिंग चांगलं दिसतं की अपोजिट चांगलं दिसतं काटासारखं, असं खूप जण विचारतात. पण आता तुम्ही ओव्हरऑल लुक पाहता ह्या साडीचा. हा बेस आहे, ही बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती ब्रॉकेटवाला आहे, त्यामुळे त्याचा एक लुक वेगळा येतो. आणि ह्याच्यावरती तुम्ही प्लेन पिंक, ब्लू कुठलंही तुम्ही घातलं तर तेही खूप छान दिसतं. जेव्हा आपण साड्या घेतो ना त्यावेळेस एक्स्ट्रा आपल्याकडे असे ब्रॉकेटवाले 1-2-4 ब्लाऊज असतील ना, ते कुठल्याही साडीवर चालतात. पदर खूप छान आहे. ही साडी फॉल बिडिंग सोबत माझ्याकडे स्टिच करायला आले, म्हणून ह्या साडीसोबत तुम्हाला ब्लाऊजचा लुक पाहायला दिसतोय. चालेल, आपण ब्लाऊज पाहूया. ब्लाऊज साईज जास्त आहे आणि उंची ब्लाऊजची भरपूर जास्त आहे. आणि हात पाहू शकता, हात कोपऱ्यापर्यंत आहे. बरेच जणांना ही जी उंची असते ती जास्त लागते, जसं त्यांची मागणी असते त्यानुसार आम्ही ते ब्लाउजेस डिझाईन करतो. सिंपल सोबर असा प्रिन्स कट आहे. मागे सुद्धा खूप सिंपल असे डिझाईन केलेले. आपण मागचे डिझाईन पाहूया. ह्याला सिंपल असा हा बोंद गळा किंवा थेंब गळा म्हणू शकतो, असं केलेलं आहे. आणि ह्याला इथं लूप केलं आहे आणि त्याला एक बटन लावलेलं आहे. तर खूप सुंदर असा ब्रॉकेटवाला हा ब्लाऊज आहे. ह्याला तुम्हाला आधीच क्लिअर करते, ह्याला इस्त्री नाही आहे त्यामुळं फिनिशिंग दिसत नाही आहे तुम्हाला. आणि हा गळा जेव्हा आपण असे गळे बंद शिवतो त्यावेळेस असा हा गळा पसरत ठेवायचा असतो. तर ओव्हरऑल तुम्ही ब्लाऊजचा लुक पाहायला खूप सुंदर दिसतोय. अजून एक साडी आहे, साधी सिंपल साडी, तिने तुम्हाला जरी काटाचे दाखवलं. अजून एक साधी सिंपल साडी दाखवते. ही ते साधी सिंपल साडी आहे, पण वर्क ह्याचं खूप छान दिसतंय. ह्याला जी वर्क आहे ना हे छान उठून दिसते. आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज मी थोडासा पायपिंग सांगितलं होतं त्या पद्धतीने केले. बघायला गेलं तर ह्या साड्या सिंपल दिसतात पण दिसायला लुक खूप छान दिसतात. ह्या साडीची क्वालिटी पण छान आहे. आणि जी बॉर्डर आहे आणि ब्लाऊज जो आहे त्याच्यावरती वेगळा आहे थोडासा, अशा ह्या पद्धतीने. तर तिन्ही काटापदराच्या साड्या दाखवल्या मी तुम्हाला. ही एक राहिलेली साधी सिंपल. नाहीतर सगळ्यांना वाटते भारी भारी साड्या दाखवतात, साध्या दाखवत नाहीत. साध्या शिवायला आले आणि मेन साडीसोबत ब्लाऊज आले तर मग मी दाखवू शकते. साडीसोबत ब्लाऊज आलंच नाही तर मला ते दाखवणे शक्यच होत नाही. हा असा लुक पाहिला तर कोणी माझ्याकडे शिलायला देणार नाही. डम्मी आमची एवढी डम्मी आमची बारीक आहे तर नाही. पण ब्लाऊज फिटिंगला तुमच्या मेन व्हिडिओमध्ये त्या रिप्लाय देणारच आहेत, तेव्हा तुम्हाला दिसेल. मलाच हसायला यायला लागले, असे बघितल्यावर कोण देतील माझ्याकडे शिवायला. फक्त पायपिंग केलेले, बाकी काहीच नाही. पण पायपिंगमुळं त्याचा लुक खूप छान येतोय. पण हे हे असा मटेरियल आहे ना, ते सगळं असं ब्लाऊज असं व्यवस्थित दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही तर भारी दाखवले, साधी सिंपल पण एक हे दाखवले. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डिझाईन करताना ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये जे सांगितले ते लक्षात ठेवा. फक्त पायपिंग केलेले, बाकी काहीच नाही. पण पायपिंगमुळं त्याचा लुक खूप छान येतोय. पण हे असा मटेरियल आहे ना, ते सगळं असं ब्लाऊज असं व्यवस्थित दिसत नाही.
तर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही तर भारी दाखवले, साधी सिंपल पण एक हे दाखवले. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही डिझाईन करताना ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये जे सांगितले ते लक्षात ठेवा.